नमस्कार, मी अमित काळे. न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील इंटाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणानं थेट पोलीस ठाण्यात येत स्वतःला अटक करून बांगलादेशला पाठवण्याची विनंती पोलिसांकडे केली. घाबरत तो म्हणाला, साहेब, मी बांगलादेशी नागरिक आहे. माझ्याकडे इथं राहण्यासाठी कोणतंही वैध कागदपत्र नाही. मला अटक करा आणि सीमापार माझ्या खऱ्या घरापर्यंत पोहोचवा. त्या तरुणानं आपलं नाव नईमुल इस्लाम असल्याचं सांगितलं. सुरुवातीला पोलिसांना त्याची मानसिक स्थिती ठीक नसावी असं वाटलं, मात्र संवादानंतर स्पष्ट झालं की तो पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. चौकशीत समोर आलं की नईमुल हा बांगलादेशातील ढाका येथील मीरापूर परिसरातील रहिवासी आहे. काही वर्षापूर्वी तो बेकायदेशीररित्या भारतात दाखल झालेला होता. नईमुल इथं छोटं मोठं काम करून आपली उपजीविका करत होता. मात्र SIR प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तो सतत भीतीच्या छायेखाली जगत होता. त्याच्याकडं भारतीय नागरिकत्वाचं किंवा इथं राहण्याचं कोणतेही वैध कागदपत्र नव्हतं. त्यामुळे तो लपून छपून राहत होता. त्यानं पोलिसांना सांगितलं त्याने अनेक वेळा बांगलादेशला परतण्याचा प्रयत्न केला, पण सीमारेषेवर पकडल्या जाण्याच्या भीतीमुळं ते शक्य झालं नाही. अखेर अटक होण्याची भीती आणि मानसिक तणावामुळं त्यानं स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन शरण येण्याचा निर्णय घेतला. इंटाली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला परदेशी नागरिकत्व अधिनियमांतर्गत अटक केली असून त्याच्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियासुद्धा राबवली जाते. बातमी उत्तराखंडमधून आहे. उत्तराखंडच्या खटिमा इथं शुक्रवारी जुन्या वैरातून हिंदू युवक तुषार शर्मा याची हाशिम यानं चाकूनं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तुषारच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं. परिस्थिती बिघडू नये म्हणून खटिमामध्ये BNSचं कलम 163 लागू करण्यात आले. पोलिसांनी मुख्य आरोपी हाशिमला एन्काउंटर दरम्यान अटक केली असून त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे. घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्थानिक नागरिकांचा दावा आहे की तुषारची हत्या त्याच्या हिंदू ओळखीमुळे करण्यात आली. हल्लेखोरानं हा हिंदू आहे, याला चाकूनं मारा असे शब्द वापरल्याचा आरोपसुद्धा करण्यात येतोय. या निर्दयी हत्येपासून ते निर्माण झालेल्या गोंधळापर्यंतची माहिती अशी आहे की शुक्रवारी उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटिमा इथं रोडवेज बसस्थानकाजवळ झालेल्या चाकूबाजीच्या घटनेनं आता गंभीर वळण घेतले. आश्रम पद्धती विद्यालयाच्या मागील घरात राहणाऱ्या 24 वर्षीय तुषार शर्मा याच्यावर हाशिम आणि त्याच्या 5 साथीदारांनी हल्ला केला. रात्री सुमारे 9:30 वाजता तुषार, सलमान आणि अभय हे बसस्थानकाजवळील चहाच्या टपरीवर उभे होते. त्याचवेळी गोटिया इस्लामनगरहून आलेल्या हाशिम आणि काही युवकांमध्ये तुषारशी वाद झाला. काही क्षणात दोन्ही गटात मारहाण सुरू झाली. अचानक हल्लेखोरांनी तुषारवर चाकूनं वार केले. या हल्ल्यात सलमान आणि अभय हे दोघंसुद्धा गंभीर जखमी झाले. तिघांनाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तुषारला मृत घोषित केलं. उर्वरित दोघांना पुढील उपचारासाठी वेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. दोन्ही गटांमध्ये यापूर्वीपासून जुना वाद असल्याची माहिती समोर आली आहे. तुषार शर्मा हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करणारा साधा युवक होता. त्याचं लग्न अवघ्या 2 वर्षापूर्वी झालेलं होतं. तुषारचे वडील मनोज शर्मा हे कात्री आणि चाकूंना धार लावण्याचं काम करतात. तुषारच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालेलं आहे. पतीच्या हत्येनंतर पत्नीनं सांगितलं तुषारचे हात मागे बांधून त्याच्यावर चाकूनं वार करण्यात आले. घरात 60 वर्षांचे सासरे असल्याचे सांगत तिनं सरकारकडे नुकसान भरपाई आणि नोकरीची मागणी केली आहे. तसंच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची सुद्धा मागणी तिनं केली आहे. तुषारच्या हत्येनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. शनिवारी संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून आरोपींच्या तत्काळ अटकेची मागणी केली. व्यापाऱ्यांनी निषेधार्थ दुकानं बंद ठेवली. तणावपूर्ण परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह शेकडो लोकांनी घटनास्थळावरील चहाची टपरी, जी कथितरित्या आरोपी हाशिमच्या वडिलांची होती, ती आग लावून जाळून टाकली. आजूबाजूच्या काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. जमावानं खटिमा कोतवाली, घेराव घालून आरोपींच्या अटकेची मागणी केली. दरम्यान खटिमा प्रशासनानं शनिवारी आरोपी हाशिमच्या वडिलांच्या चहाच्या टपरीवर बुलडोझरची कारवाई केलेली आहे. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात आली. बातमी दिल्लीतून आहे. दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसकडून वोट चोरीच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या. रॅलीत मोदी तेरी कबर खुदेगी अशा घोषणा ऐकू आल्या. यावर भाजपनं काँग्रेसवर तीव्र हल्लाबोल केला असून ही कृती लोकशाही मर्यादांच्या विरोधात
असल्याचं म्हटलंय. भाजप नेत्यांनी सांगितलं, अशा प्रकारची भाषा केवळ निंदनीयच नाही तर देशात अस्थिरता निर्माण करण्याचे संकेत देते. भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वापरलेली अपमानास्पद आणि धमकीची भाषा पूर्णपणे निंदनीय असल्याचं सांगितलं. त्यांनी नमूद केलं, मोदी यांनी स्वतःला एक निर्णायक आणि यशस्वी नेता म्हणून सिद्ध केलंय. ते म्हणाले, काँग्रेसनं हे समजून घेतलं पाहिजे की पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात ते जितके अधिक विष ओकतील तितकाच त्यांना अधिक जनसमर्थन मिळत राहील. एवढंच नाही तर मुख्य निवडणूक आयुक्तांशी संबंधित काही छायाचित्र माध्यमात समोर आलेली आहेत, ज्यात त्यांना कैद्याच्या रूपात दाखवण्यात आलं. याचा अर्थ असा आहे की सत्तेत असताना दहशतवाद्यांना नैतिक पाठिंबा देणारी काँग्रेस आता घटनात्मक संस्थांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करते, असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. भाजप नेत्यांनी आरोप केला, 2007च्या गुजरातपासून ते 2025च्या बिहार निवडणुकीपर्यंत अगदी पंतप्रधानांच्या आईलाही लक्ष्य करण्यासारख्या हल्ल्यांमुळेही जनतेचा पाठिंबा अधिक मजबूत झाला आहे. त्यांच्या मते काँग्रेसची द्वेषपूर्ण राजकारणाची पद्धत आणि घटनात्मक संस्थांना घाबरवण्याचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरलेले आहेत, कारण जनता जाणते की संविधान आणि लोकशाहीसाठी खरा धोका कोण आहे आणि कोण विश्वासार्ह आहे. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी दावा केला की या रॅलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह एका राज्याच्या महिला विंगच्या पदाधिकाऱ्याचाही सहभाग होता, ज्यांनी संबंधित घोषणा दिल्या. त्यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केलेला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अर्बन नक्षलवाद्यांच्या समर्थनासह मुस्लिम लीग माओवादी पार्टी बनली आहे. भारतातील लोक या धमकीला उत्तर देत म्हणतील, मोदी तेरा कमाल खिलेगा. बातमी तंत्रज्ञान विश्वातून आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI क्षेत्रात भारतानं जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मजबूत आणि स्पर्धात्मक देश म्हणून स्थान मिळवलेलं आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्लोबल AI व्हायब्रन्सी टूल अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे. या क्रमवारीवरून भारताचा झपाट्यानं वाढणारं तंत्रज्ञान क्षेत्र आणि येथील कुशल मनुष्यबळ जागतिक AI विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं स्पष्ट होतं. अहवालानुसार AI क्षेत्रात अमेरिका पहिल्या स्थानावर असून तिचा स्कोअर 78.6 आहे. चीन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचा स्कोअर 36.95 आहे, तर भारत 21.59 स्कोअरसह तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत भारतानं दक्षिण कोरिया, ब्रिटन, सिंगापूर, जपान, कॅनडा, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या विकसित देशांना मागं टाकलेलं आहे. स्टॅनफोर्डची ही AI क्रमवारी अनेक निकषांच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये संशोधन आणि विकास, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, गुंतवणूक, अर्थव्यवस्थेवरील परिणाम, तांत्रिक पायाभूत सुविधा, सरकारी धोरणं आणि जनमत याचा समावेश आहे. AI तंत्रज्ञान कोणत्या देशात किती वेगानं विकसित होत आहे आणि सरकारकडून त्याला किती पाठबळ मिळतं हे या क्रमवारीतून स्पष्ट होतं. अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे की एखाद्या देशाचं उत्पन्न स्तर AIमधील त्याच्या ताकदीवर परिणाम करतो. उच्च उत्पन्न असलेले देश या यादीत आघाडीवर आहेत, तर चीन आणि ब्राझीलसारखे अप्पर मिडल इन्कम देशही वेगानं पुढे जात आहेत. भारत विशेष ठरतो कारण कमी उत्पन्न गटातील देश असूनसुद्धा तो या यादीत वरच्या क्रमांकावर आहे, ज्यामुळं त्याची वेगळी ओळख निर्माण होते. विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळे देश आघाडीवर आहेत. अमेरिका संशोधन आणि विकास, धोरण आणि प्रशासन, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि जबाबदार या बाबतीत सर्वात पुढं आहे. चीन प्रतिभा, अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये चांगली कामगिरी करत आहे, तर भारत प्रतिभेच्या बाबतीत टॉप 3 देशांमध्ये आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर कुशल अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञ उपलब्ध असल्यामुळं हे शक्य झालं. अहवालात एक व्यापक चिंता व्यक्त करण्यात आली आहे की जर सर्व देशांना AI विकासासाठी समान संधी मिळाल्या नाहीत तर देशांमधील असमानता वाढू शकते. मात्र भारतासाठी ही क्रमवारी एक मोठं यश आहे. यामुळे देशात AI क्षेत्रातील गुंतवणूक वाढत असल्याचं, संशोधनाची गुणवत्ता सुधारत असल्याचं, स्टार्टअप वेगानं वाढत असल्याचं आणि मोठ्या संख्येनं कुशल तांत्रिक युवक उपलब्ध होत असल्याचं स्पष्ट होतं. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.